गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची आपली 34वी कथा. विठ्ठलपंत बाहेरून आले. झोपडीत रुक्मिणीशिवाय कोणीच नव्हते. इकडे तिकडे पाहत विठ्ठलपंतांनी विचारले, रुक्मिणी, मुले कोठे गेलीत? रुक्मिणी विचारात गर्क होती. गेले काही दिवस विठ्ठलपंतांचे मन थोडे अस्वस्थ होते. 8 दिवसांपूर्वी विठ्ठलपंत महादेव भट्टांच्या पायरीवर असेच दीनवाणे उभे होते. महादेव भट्ट ओसरीवरून मोठमोठ्याने गरजत होते. विठ्ठलपंत, तुम्हाला पैठणच्या नागेश्वर शास्त्री यांनी देहांत प्रायश्चित्त सांगून आता 2 मास उलटून गेले. तुम्हाला तुमची बाजू मांडायला तेथे वाव दिला होता. आता पुन्हा कोडग्यासारखे येऊन विचारता की देहांत प्रायश्चित्त हेच एक प्रायश्चित्त आहे का म्हणून. अहो, संन्यास घेतला आणि पुन्हा संसाराला लागलात आणि 4 मुलांना जन्म दिलात. मग हे संन्यासाचे मध्येच का उभे केले होते? अहो विठ्ठलपंत, अशा गोष्टी आमच्या बाबतीत झाल्या असत्या तर आम्ही तेथेच डोके आपटून प्राण दिला असता. असे लाजीरवाणे जीवन जगतच बसलो नसतो. कळले? जा, चालते व्हा आणि पुन्हा तोंड दाखवू नका. विठ्ठलपंतांना कळून चुकले की आता देहत्यागाशिवाय पर्याय नाही. निवृत्तीज्ञाना आता सर्व दृष्टींनी मोठी झाली आहेत. सोपान तसा शहाणा आहे. मुक्ताला रुक्मिणीने कामाचे शिक्षण हळूहळू देऊन ठेवले होते, तेव्हा आता यापुढे वाट पाहण्यात अर्थ नाही. रुक्मिणीला ही गोष्ट सांगून झाली आहे. फक्त आता निघायचे केव्हा ते ठरवावयाचे होते. त्याचाच निर्णय विठ्ठलपंतांनी आज घेतला होता व ते रुक्मिणीला सांगण्याची त्यांची इच्छा होती. निवृत्ती ज्ञानाला ही देहांत प्रायश्चित्ताविषयी कल्पना होती, म्हणून केव्हा घ्यावायचे याची चर्चा होऊ शकत नव्हती. म्हणून ती दोघेही बारकाईने विठ्ठलपंतांवर लक्ष ठेवून होती. विठ्ठलपंतांच्या शब्दाने रुक्मिणी दचकून सावध झाली व म्हणाली, कोण तुम्ही? काय म्हणालात मला? विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, मी विचारत होतो मुले कोठे गेलीत? रुक्मिणी म्हणाली, मुलं होय, निवृत्ती ज्ञाना सोपान मुक्ताला घेऊन नदीकाठी गेलीत. काय म्हणता तुम्ही? विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, मी आज ठरवलं आहे की. रुक्मिणी म्हणाली, काय ठरवलं तुम्ही? विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, काय ठरवणार? ठरवणं आता आपल्या हातात राहिलं नाही. परमेश्वराने ते केव्हाच ठरवलं आहे. मी वेळ येण्याची वाट पाहत होतो. रुक्मिणी म्हणाली, कसली वाट पाहत होतात? विठ्ठलपंत म्हणाले, देहांत प्रायश्चित्त घेण्याविषयी बोलत होतो मी. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिचा चेहरा थोडा बदलला, पण ती लगेच सावरली व म्हणाली, देहांत प्रायश्चित्त घेण्याविषयी काय ठरवलं? विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, आज रात्री मी निघणार. प्रयाग क्षेत्री गंगेमध्ये देहविसर्जन करणार. धर्मशास्त्राने दिलेली आज्ञा पाळणार. परमेश्वराने जे ठरवलं आहे ते व तसंच होणार, यात तीळ मात्रही शंका नाही. रुक्मिणी म्हणाली, काय तुम्ही एकटे जाणार? विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, मग काय तूही येणार? रुक्मिणी म्हणाली, आपण मला काशी क्षेत्री गंगेच्या उदक साक्षीने काय वचन दिले होते स्मरतय ना आपणाला? विठ्ठलपंत म्हणाले, आणि मुलांकडे कोण पाहणार? रुक्मिणी म्हणाली, तुमचा परमेश्वर जे काही कार्य करण्याच्या उद्देशाने त्याने आपल्या उदरी जन्म घेऊन आपले जीवन कृतार्थ केले त्याची आपण काळजी घ्यायची. विठ्ठलपंत म्हणाले, अगं ती लहान आहेत रुक्मिणी. रुक्मिणी म्हणाली, आपण मला कितीही मोह पाडण्याचा प्रयत्न केलात तरी मला मुलांचा मोह वाटणार नाही. मी तुमच्याबरोबर येणार, ऐकलत का? सावली कधी आकृतीला सोडून दूर जाऊ शकते का? मग आपण मला असे दूर लोटू नका. विठ्ठलपंत म्हणाले, ठीक आहे, मग तयारी कर. आज मध्यरात्री निघायचे आहे. रुक्मिणी म्हणाली, तयारी कसली ती? ही तयार आहे मी, या क्षणीसुद्धा. विठ्ठलपंत रुक्मिणीकडे पाहतच राहिले. रुक्मिणी पुढे म्हणाली, अहो, तुमच्याबरोबर पावले टाकण्याचे भाग्य मला मिळणार असल्यावर सर्व काही बाजूला सारून वाटेल तेथे येण्याची तयारी आहे माझी. आणि इतक्यात मुले आल्याची चाहूल लागली. विठ्ठलपंतांनी भागवताची पोथी काढली आणि भगवंत उद्धवाला जीवनमुक्तीची लक्षणे सांगत आहेत तो अध्याय उघडला. विठ्ठलपंतांनी त्यांचे मन केव्हा संसारातून काढून घेतले होते. त्यांनी मुलांना कधी भिक्षेला पाठवले नव्हते. स्वतः जिवंत असेपर्यंत कधीही मुलांच्या हाती झोळी द्यायची नाही असा त्यांचा निश्चय होता. आणि त्यांच्या पश्चात मुलांना झोळी घ्यावी लागणार ही कल्पनाही विठ्ठलपंतांना होती. पण ते त्याची काळजी करीत नव्हते, कारण मुलांच्या मनाची धारणा त्यांनी योग्य प्रकारे घडवली होती. मुक्ता पळत आली. ती प्रथम विठ्ठलपंतांकडे गेली. विठ्ठलपंत म्हणाले, ये मुक्ता, कुठे गेली होतीस खेळायला? मुक्ता म्हणाली, बाबा, नदीवर गेलो आम्ही, खूप खूप मज्जा आली. विठ्ठलपंत म्हणाले, होय, वा वा, छान. असे म्हणून विठ्ठलपंतांनी तिच्या मस्तकाचे अवघराण केले. मुक्ता विठ्ठलपंतांकडून रुक्मिणीकडे गेली व तिच्या मांडीवर बसली. रुक्मिणीने तिला जवळ घेतले. तोवर सोपान, ज्ञानदेव व निवृत्तीही झोपडीत आले. मुक्ता रुक्मिणीला म्हणाली, आई, मी आणि सोपानदा
शिवणापाणी खेळत होतो आणि ज्ञानदा व निवृत्तीदा दोघेही बोलत होते. ते म्हणतात कसे, म्हणे आम्ही शिवणापाणी खेळायला काय लहान आहोत का? आई तूच सांग, निवृत्तीदा व ज्ञानदा काही तुझ्या एवढे व बाबाने एवढे आहेत का गं? लहानच आहेत ना ते. रुक्मिणी म्हणाली, होय मुक्ता, ते दोघेही आमच्यापेक्षा लहान आहेत, पण तुझ्यापेक्षा ते मोठे आहेत ना, म्हणून तसे म्हणाले असतील ते. विठ्ठलपंतांनी निवृत्ती ज्ञानदेवाकडे पाहिले. ज्ञानदेव म्हणाला, बाबा आज दुपारी आम्ही ब्रह्मसूत्रातील शेवटची सूत्रे वाचली व त्यावर चर्चा केली. विठ्ठलपंत म्हणाले, असं, मग सांग बघू काय चर्चा केली ती. ज्ञानदेव म्हणाला, जीवनमुक्ताने देहत्याग केला म्हणजे तो कोणत्या मार्गाने जातो याचे वर्णन केले आहे. हा मार्ग उत्तरोत्तर सूक्ष्म होत जातो याचे वर्णन केले आहे. जीवनमुक्ताच्या देहधारणेच्या वेळी घडलेली कर्मे जरी संकल्पविरहित असली तरी कर्म तेथे फल या न्यायाने त्या कर्मांना सुद्धा फळे आहेत. तेव्हा त्या फलाचे काय, कोण उपभोगणार ती? विठ्ठलपंत म्हणाले, त्या फलांचे वाटप होते त्या जीवनमुक्ताचे शुभ चिंतणारे, सेवा करणारे त्यांना त्या कर्माचा पुण्य भाग मिळतो व त्याचे अशुभ चिंतणाऱ्यांना, निंदा करणाऱ्यांना पापाचा भाग मिळतो. निवृत्ती म्हणाला, होय बाबा, अगदी असाच उल्लेख आहे ब्रह्मसूत्रात. ज्ञानदेव म्हणाला, बाबा त्यामुळे पुढे त्या मुक्त झालेल्या ब्रह्मरूप झालेल्या जीवाचा कोणता संकल्प राहिला नसल्याने व पापपुण्याचे वाटप झाल्याने कोणतेच प्रारब्ध शिल्लक राहिलेले नसते, त्यामुळे त्याला जन्म नाही असेच ना. विठ्ठलपंत म्हणाले, होय निवृत्ती ज्ञाना, आणि या विधानाला पुष्टी देणारी उपनिषदाची ही सूत्रे आहेत. पण ही जीवनमुक्त अवस्था प्राप्त होणे फार कठीण आहे. सर्व पटत असूनही ती धारणा पक्की करणे हे केवळ मायेमुळे अशक्य होते. प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्रीकृष्णांना यशोदानंदांनी सांभाळले, वाढवले, पण त्यांना त्याची ओळख झाली नाही. पुढे व्यासादिकांनी सांगूनही त्यांच्या ठिकाणी परमेश्वराची भक्ती उत्पन्न होण्याऐवजी पुत्रप्रेमच जास्त वाढीला लागले. अशी ही माया आहे. हीच गत सगळ्यांची असते. म्हणून निवृत्ती ज्ञानात देहभावाच्या जाणीवेवर जोपर्यंत हे व्यवहार चालतात तोपर्यंत जीवनमुक्ती केवळ अशक्य आहे. विठ्ठलपंतांचा कंठ दाटून आला. डोळ्यात उभे राहणारे अश्रू मात्र त्यांनी कसेबसे आवरून धरले. निवृत्ती ज्ञानात स्तब्ध झाले. रुक्मिणी कान देऊन हा संवाद ऐकत होती. तिच्याही डोळ्यात पाणी भरून आले, पण ती चुलीपुढे होती, त्यामुळे धुराच्या नावाखाली तिने ते खपवून नेले. लहानगी मुक्ता पुढे झाली व म्हणाली, आई तुझ्या डोळ्यात धूर गेला का गं? तू हो बाजूला, मी घालते फुंकर. रुक्मिणीने मुक्ताला जवळ घेतले व ती म्हणाली, आज नको उद्या. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीकडे पाहिले. रुक्मिणीने नजर चुकवली. स्वयंपाक झाला होता. मुले जेवून चौघडीवर जाऊन बसली होती. आज विठ्ठलपंत मुद्दामच मागे राहिले होते. दोघेही शांतपणे जेवत होते. आताचे हे या घरातील शेवटचे अन्नग्रहण याची जाणीव दोघांनाही होती. जेवणात उत्साह नव्हता. पुढचा प्रवास करावायचा होता, म्हणून पोटात अन्न घालणे भाग होते. हे त्यांच्या कृतीवरून दिसत होते. जेवणे झाली. रुक्मिणीने सर्व आवरले. विठ्ठलपंत मुलांना चिठ्ठी लिहित होते. रुक्मिणी विठ्ठलपंतांजवळ गेली व चिठ्ठी पाहून म्हणाली, आपल्या दोघांचीही नावे लिहा विठ्ठलपंत म्हणाले, होय, तुला वाचून दाखवेन नंतर. रुक्मिणी काम आवरू लागली. विठ्ठलपंतांनी लेखणी खाली ठेवली. रुक्मिणी विठ्ठलपंतांजवळ गेली. त्यांनी रुक्मिणीला चिठ्ठी वाचून दाखवली. मजकूर ऐकून रुक्मिणीच्या डोळ्यात आसू आले. विठ्ठलपंत म्हणाले, कशी लिहिली आहे? रुक्मिणी म्हणाली, थोडक्यात पण चांगली लिहिली आहे. देवापुढे ठेवते, द्या. विठ्ठलपंतांनी चिठ्ठी रुक्मिणीजवळ दिली. रुक्मिणीने ती देवाजवळ ठेवली आणि मुक्ताच्या शेजारी आडवी झाली. विठ्ठलपंत वाचू लागले. रुक्मिणी म्हणाली, झोपा जरा वेळ. विठ्ठलपंत म्हणाले, झोपलो तर ब्राह्ममुहूर्तावरच उठेन एकदम. त्यावेळी मुलेही उठतात, मी जागाच राहतो. रुक्मिणी पुढे काही बोलली नाही. 2 प्रहर रात्र झाली तसे विठ्ठलपंत उठले. झोपडीचे कवाड उघडले. रुक्मिणी जागीच होती. तीही हळूच उठली. मुलांच्या अंगावरील पांघरूण सारखे केले व कोपऱ्यातील गाठोडे उचलून झोपडीच्या बाहेर विठ्ठलपंतांशेजारी जाऊन उभी राहिली. तिने मागे वळून पाहिले. वाऱ्याची एक झुळूक आली. तिने मुलांच्या अंगावरील पांघरूण उडवून दिलेले रुक्मिणीने पाहिले. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला विचारले, काय निघायचं? रुक्मिणी मनात म्हणाली, खरंच हे पांघरूण त्यांना काय संरक्षण देणार? आणि मग मोठ्याने म्हणाली, निघायचं. विठ्ठलपंत झपाट्याने चालू लागले. त्यांच्या मागे रुक्मिणीही पावले टाकू लागली. 2 घटका हा वेग कायम होता. चालताना कुणी कोणाशी बोलत नव्हते. विठ्ठलपंतांनी 1-2 वेळा मागे वळून पाहिले तेव्हा रुक्मिणी मागून येत आहे हे त्यांनी जाणले होते. विठ्ठलपंतांनी 3ऱ्या वेळी मागे पाहिले तेव्हा रुक्मिणी म्हणाली, आता जरा हळू चालावं म्हणते मी, आता आपण खूप दूर आलो आहोत. विठ्ठलपंत थांबले व म्हणाले, रुक्मिणी, खरं आहे, आपण गावाबाहेरच्या रस्त्याने जात जाऊ, कारण हा प्रदेश आपल्या ओळखीचा आहे. रुक्मिणी म्हणाली, तुम्ही न्याल तसे मी येणार. मला काय कळतंय ते. उशक कालचा समय झाला. बाजूने नदी वाहत होती. विठ्ठलपंतांनी प्रवासातही स्वतःच्या रोजच्या उपासनेत खंड पडू दिला नव्हता. त्यांनी नदीवर स्नान केले. रुक्मिणीनेही स्नान उरकून घेतले. पूर्वेला तोंड करून रुक्मिणी विठ्ठलपंत हात जोडून उभी राहिली.
पूर्वेच्या उजळत्या उशेचे प्रसन्न वातावरण पाहून मृत्यूमार्गाच्या यात्रेला निघालेल्या विठ्ठलपंतांना ऋग्वेदातील त्याच प्रकारची एक ऋचा आठवली. ती त्यांनी सावकाश म्हटली. त्यांच्याबरोबर रुक्मिणीनेही त्या ऋचेचा उच्चार केला. ती ऋचा खालील अर्थाची होती. साक्षी पूर्वज अमुचे मरून ते गेले उशीचे किती, क्षितिजावरती उषा जीवन ते नंदी करी तो किती, भावी वंशज भाग्यवानच कसे होतील हो या रीती, गेले जातील जाऊ सर्व गतीने यात्रिक काळापथी. रुक्मिणीने विठ्ठलपंतांकडे पाहिले. आतापर्यंत प्रसंगोचित उषास्तवन ऐकून रुक्मिणीने विठ्ठलपंतांच्या योजकतेचे खूप कौतुक केले होते. आजही ही ऋचासुद्धा अशीच समर्पक होती. पण रुक्मिणीच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडला नाही. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, आवडली नाही ऋचा? रुक्मिणी म्हणाली, आवडली. अगदीच समर्पक आहे ती. तुमचे कौतुक करावे तितके ते मला कमीच वाटते आणि म्हणूनच मला तुमचा हा सहवास सोडायचा नव्हता. विठ्ठलपंत म्हणाले, मग हे कौतुकाचे शब्द आधी नाही निघाले ते नेहमीप्रमाणे? रुक्मिणी म्हणाली, आनंददायी चैतन्यदायी उशेच्या वर्णनाच्या ऋचेच्या कौतुकाने आनंद द्विगुणित होतो. तर भयानक सत्याचे वर्णन करणारे ऋचा ऐकून मी जर कौतुक केले तर ती भयानकता द्विगुणित नाही का होणार, म्हणून मी तिचे कौतुक केले नाही. देहभावही द्विगुणित नाही का होणार, म्हणून मी तिचे कौतुक केले नाही. हा देहभाव जाणीवेतही सुखदुःखे आहेत, त्यांची जाणीव विसरण्याचा प्रयत्न करावायचा आहे असे काल तुम्ही म्हणाला होतात ना. मग देहाला येणाऱ्या मृत्यूच्या कौतुकाने त्या देहभावाचे पुन्हा कशाला स्मरण करावायचे, म्हणून मी गप्प राहिले होते. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीकडे पाहिले. एक मिश्किल हास्य तिच्या डोळ्यात त्यांना दिसले. ते काही बोलणार तोच रुक्मिणी म्हणाली, तुमचा सहवास हा आनंददायकच आहे, मग तो मृत्यूच्या मार्गावरील का असेना. तुम्ही म्हणालात ना, परमेश्वराचा सहवास लाभून यशोदानंद पुन्हा प्रेमात पुत्रप्रेमात गुंतत होते. पण मला माहीत आहे की ही मुले परमेश्वरी अवतार आहेत. ते त्यांचे अवतार कार्य करण्यासाठी आलेले आहेत व जे जीवन त्यांच्यासमोर येणार आहे त्याची त्यांना चांगलीच कल्पना असणार आहे. तेव्हा त्यांच्याविषयी काळजी करण्याचे काहीच कारण नाही. मला फक्त एवढीच उत्सुकता होती की ते त्यांचे कार्य कसे पार पाडतायत. विठ्ठलपंत गप्प बसले. धुतलेले धोतर व लुगडे वाळलेले होते. रुक्मिणीने त्यांच्या घड्या केल्या व गाठोड्यात बांधून घेतल्या व पुढचा प्रवास सुरू झाला. ब्राह्म मुहूर्तावर उठण्याची सवय असलेले निवृत्ती ज्ञानदेव अंथरुणात उठून बसले. तळहातांचे दर्शन घेऊन त्यांनी कराग्रे वसते लक्ष्मी व त्यानंतर भूमीवर पाय ठेवण्यापूर्वी समुद्र वसने देवी हे श्लोक म्हटले व आजूबाजूला पाहिले. सोपान व मुक्ता गाढ झोपेचा अनुभव घेत होती, पण आजूबाजूला माय तातांचा पायरव काही ऐकू येईना. निवृत्तीचे लक्ष झोपडीच्या दाराकडे गेले. ते अर्धवट उघडलेले होते. निवृत्ती उठला. त्याने अंगणात परसात पाहिले, पण कोठेही ती दोघे दिसली नाहीत. निवृत्ती झोपडीत आला. ज्ञानदेवाने विचारले, निवृत्तीदा, आई बाबा कुठे दिसत नाहीत? ते आज आपल्या आधीच उठून नदीवर स्नानाला गेलेले दिसतात. निवृत्ती म्हणाला, ज्ञाना, मी नदीवर जाऊन बघून येतो. निवृत्ती नदीकडे गेला. ज्ञानदेव उठला. त्याने झोपडीभर नजर फिरवली. आई बाबांचे लुगडे व धोतर आज दोरीवर दिसत नव्हते. तेव्हा ज्ञानदेवाला खात्री झाली की दोघेही स्नानाला नदीवर गेलीत. पण आज दिनविशेष काय याचा ज्ञानदेव विचार करू लागला, कारण रुक्मिणी इतक्या सकाळी कधी स्नानाला जात नसे. ज्ञानदेव असा विचार करेपर्यंत निवृत्तीने झोपडीत प्रवेश केला. निवृत्ती म्हणाला, ज्ञाना, आई बाबा तर कुठे दिसत नाहीत, मला काळजी वाटते त्यांची. ज्ञानदेव म्हणाला, असं, आणि ज्ञानदेवाची नजर देवाच्या पाटावर गेली. एक भुर्जपत्र तेथे वाऱ्याने हालत होते. ज्ञानदेव झटकन पुढे झाला. त्याने भुर्जपत्र हाती घेतले व त्यावरील ओळींवरून त्याने नजर फिरवली. ज्ञानदेवाच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. ज्ञानदेव म्हणाला, निवृत्तीदा, आई बाबा आपणाला सोडून गेले कायमचे. निवृत्तीने ज्ञानदेवाच्या हातातील भुर्जपत्र घेतले व वाचले. दोघेही सुन्न मनाने सोपान मुक्ताकडे पाहू लागले. आई अशी हाक मारून मुक्ता कुशीवर वळली, पण तिच्या हाताला रुक्मिणी लागली नाही. आई ग म्हणून मुक्ताने डोळे उघडले. मुक्ताच्या आवाजाने सोपानानेही डोळे उघडले. आजूबाजूला पाहिले तर शेजारी निवृत्तीदा व सोपानदा बसले आहेत. मुक्ता आई कोठे आहे म्हणून विचारते व आई बाबा कोठेच दिसत नाहीत. सोपान म्हणाला, ज्ञानदा, आई बाबा कोठे दिसत नाहीत? मुक्ता विचारते, तर तिला तुम्ही उत्तर का देत नाही? सांग ना, आई कोठे गेली आहे ते. निवृत्ती ज्ञानदेवाचे डोळे भरून आले. निवृत्तीच्या हातात भुर्जपत्र होते. सोपानाने ते हाती घेतले व मोठ्याने वाचले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता, तुम्हाला तुमच्या आईबाबांचे अनेक आशीर्वाद. निवृत्ती ज्ञाना, या अखेरच्या पत्राचा अर्थ तुम्हाला समजू शकेल. तुम्ही पुढे कधीतरी सोपान मुक्ता मोठी झाल्यावर त्यांना समजावून सांगा. बाळांनो, ज्यावेळी मातापित्यांचे छत्र मुलांना पाहिजे असते त्याचवेळी ते नाहीसे होत आहे. याचा दोष
अन्य कोणावर देण्यापेक्षा त्याला केवळ तुमचा पिताच कारण आहे. निवृत्ती ज्ञाना, तुम्हाला आमचा जीवन इतिहास मागे सांगितलाच आहे. त्यानंतर गेल्या मासात पैठणच्या नागेश्वर शास्त्री यांनी दिलेला देहांत प्रायश्चित्ताचा आदेशही तुम्हाला माहीत आहे. मला वाटतं आमचं जीवनकार्य सफल झालेलं आहे आणि म्हणून मी देहांत प्रायश्चित्त घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही प्रयाग तीर्थी जात आहोत. सौ रुक्मिणीला मागे मी गंगेच्या काठावर वचन दिले होते की मी तिला कधीही सोडून जाणार नाही. तेव्हा तुमची आईही माझ्याबरोबर आहे. निवृत्ती सर्वात मोठा आहे. मोठा बंधू हा पित्यासमान असतो, म्हणून तुम्ही त्याला मान देऊन त्याच्या वचनात राहा. मुक्ता आईचे प्रेम घेऊनच जन्माला आली आहे, तेव्हा ती तुम्हा सर्वांचे आईच्या प्रेमाने करेल. सोपान ज्ञानदेव तिला मदत करतील. निवृत्ती, ही मुले तुझ्यावर सोपवून आम्ही जात आहोत. यांना तू अंतर देऊ नकोस. तुझे आई बाबा. सोपानाने आई बाबा म्हणत ज्ञानदेवाच्या व मुक्ताने आई ग बाबा हो म्हणून निवृत्तीच्या गळ्याला मिठी मारली व मुक्त कंठाने रडू लागली. तर या दोघांना जवळ घेऊन निवृत्ती व ज्ञानदेव मुख अश्रू ढाळत होते. आतापर्यंत मुलं या सदरात मोडणारी ती दोघे पोक्त झाली. सर्व संसाराची जबाबदारी त्यांच्या शिरावर पडली. त्यांना आता रडून चालणार नव्हते. समाजाच्या वाकबाणांचा वर्षाव झेलणारे बाबांचे कवच होते व संसाराचा चटका बसू नये म्हणून आईचे छत्र होते. पण आता दोन्ही हरपले होते. मुलं अक्षरशः उघड्यावर पडली होती. चौघांच्याही दुःखाच्या आवेगाला ओसर पडत नव्हता. निवृत्ती मुक्ताला व ज्ञानदेव सोपानाला धीर देण्याचा प्रयत्न करीत होते, पण ते धीराचे शब्दही कापऱ्या आवाजातच बाहेर पडत होते. सूर्य कासराभर वर आला. नित्य नैमित्तिक कर्माला आज खंड पडला होता. फक्त झोपडीत बाहेरचे जग मात्र रोजच्या प्रमाणे धावत होते. नेहमीच्या वेळेला गौरी आली. रोज सडा घालून दारात रांगोळीच्या 4 रेघा दिसत असत. आज काहीच नव्हते. झाडलोट राहिलेली होती. झोपडीचे दार अर्धवट बंद होते. गौरीने दारातून हळूच टोकावून पाहिले. चौघेही एकत्र तशीच विस्कटलेल्या अंथरुणावर बसलेली होती. मुक्ता सोपान मुसमुसून रडत होती. निवृत्ती ज्ञाना त्यांना समजावित होते. विठ्ठलपंत रुक्मिणी मात्र कुठेच दिसत नव्हती. गौरीला काहीच समजेना. काल रात्री जेव्हा ती घरी गेली तेव्हा विठ्ठलपंत रुक्मिणी यांची प्रकृती तर चांगली होती. बरे कोठे गावाला जाण्याचा विचार होता असेही नाही, कारण रुक्मिणीने गौरीला तसे सांगितले असते. गौरीला कशाचाच अंदाज बांधता येईना. ती हळूच आत गेली. निवृत्ती ज्ञानदेवाने तिच्याकडे पाहिले. मुक्ताला गौरी दिसली. मुक्ता उठून गौरीकडे धावत गेली. गौरीच्या गळ्यात पडून मुक्ता म्हणाली, गौरी अक्का, आई बाबा आम्हाला सोडून गेलेत ग. गौरी म्हणाली, कुठे गेल्या ती आणि कवा? मुक्ताने निवृत्तीकडे बोट दाखवले. गौरी म्हणाली, निवृत्ती दादा, मला काही बी समजलं नाही. जरा उमगल असं तरी सांगा. आणि मग निवृत्तीने पत्रातील मजकुराचा सारांश सांगितला. तसा गौरीनेही टाहू फोडला व ती रडू लागली. रडत रडत गौरी बोलत होती, माझा बी घात झाला. एवढी माया लावली आणि शेवटचं सांगून बी गेली नाही ती. निवृत्ती ज्ञानाने तिला कसे बसे समजावले. थोड्या वेळाने गौरीने विचारले, मग गावातल्या आजीला बी माहीत नसन? ज्ञानदेवाने मान हलवली. गौरी म्हणाली, मग मी सांगून येते. निवृत्ती ज्ञानदेव गप्प बसले. गौरी निघाली. गावात वळताच तिला समोरून येणारे महादेव भट्ट दिसले. त्यांनी गौरीला अडवले. पाणावलेले डोळे पुसत गौरी म्हणाली, सोड भटा, जाऊ दे मला. महादेव भट्ट निर्लज्जपणाने म्हणाले, का काय झालं आज सकाळी सकाळी डोळ्यातून पाणी काढायला? गौरी म्हणाली, तुम्हा बामणांचा आत्मा आता थंड झाला असेल नव? सिद्धेश्वराच्या देवळात पंचायत भरवून त्यांना मरून जायला सांगितलं नव तुम्ही बामणांनी मिळून, म्हणून गेले ते पंत आणि ती साध्वी बी काशीला मरायला. आणि गौरी झटकन निसटली व पुढे निघून गेली. महादेव भट्ट सिद्धेश्वराची पूजा करायला निघाले होते. ते तसेच मागे वळले व मनात म्हणाले, म्हणजे एकूण देहांत प्रायश्चित्त घेण्याला दोघेही काशी प्रयागला गेलेले दिसतात. बरं झालं, ही बातमी प्रथम विसोबांना सांगितली पाहिजे. सिद्धेश्वराची पूजा काय रोजचीच आहे, पण आज या बातमीचे महत्त्व आहे. असा विचार करून महादेव भट्टांनी विसोबांकडे मोर्चा वळवला. महादेव भट्टांनी विसोबांच्या वाड्यात पाऊल टाकले तेव्हा त्यांना विसोबा पूजा करीत असल्याचे कळले, कारण त्यांचे मोठ्याने स्तोत्रपठण चालू होते. विसोबांच्या सौभाग्यवतीने महादेव भट्टांना पाहिले व त्यांनी आश्चर्याने विचारले, काय आज सकाळी इकडे? इतक्या लवकर सिद्धेश्वराची पूजा झाली की काय? कसलं आमंत्रण देण्यासाठी आलात की काय? महादेव भट्ट म्हणाले, छे हो, पूजा झाली नाही, पूजा करायलाच निघालो होतो, पण मध्येच रस्त्यात एक महत्त्वाची बातमी कळली, म्हणून म्हटले प्रथम विसोबांना ती बातमी सांगावी. सुशीलाबाई म्हणाल्या, काय बातमी आणली तेवढी? चेहऱ्यावर आनंद दिसतोय. महादेव भट्ट दबकले. चेहऱ्यावरचा आनंद लपवत व बळेच चेहरा दुःखी करीत महादेव भट्ट म्हणाले, बातमी वाईट आहे. आपल्या गावचे भूषण गेले हो. विसोबांचे कान बाहेर होते. पूजा सोडून ते धावतच बाहेर आले. भयभीत चेहरा करून त्यांनी विचारले, काय ते महादेव भट्ट, कोण गेले हो? गावचे भूषण म्हणजे कोण? कारण गावातील कोणाचे नाव घ्यावे हा विसोबांना प्रश्न पडला होता. ते स्वतः जिवंत होते व महादेव भट्ट समोरच होते. मग गावचे भूषण कोण? महादेव भट्ट म्हणाले, अहो विठ्ठलपंत व त्यांच्या सौभाग्यवती यांनी देहांत प्रायश्चित्त
घेण्यासाठी काशीला प्रयाण केले आहे असे आत्ताच मला समजले. सुशीलाबाई म्हणाल्या, काय म्हणता काय, 2 जीवांच्या हत्येचे पातक माथी घेतलेत आणि त्या 4 पोरांचा तळतळाट. तरी मी सांगत होते यांना की तुम्ही ब्रह्मसभेला जाऊ नका. जो तो आपल्या प्राक्तनाप्रमाणे जगत असतो. आपण कोण त्यांना प्रायश्चित्त देणार? आणि मी म्हणते, तुमची तरी वागणी मोठी धड आहेत म्हणून तुम्ही यांना प्रायश्चित्त देणार. सुशीलाबाईंचा हा उलटा प्रहार ऐकून महादेव भट्टांनी काढता पाय घेतला. महादेव भट्ट गेले. सुशीलाबाई विसोबांकडे पाहून कडाडल्या. देवपूजा सोडून येण्याइतकी ही बातमी महत्त्वाची वाटली होय? साधी माणुसकीसुद्धा कळून प्यायलेली दिसता. जा पूजेला बसा जा. मी जाऊन भेटून येते मुलांना. बघू कोण मला अडवतो तो. बिचारी मुले. गौरीने उमा काकूंना ही बातमी सांगितली. मुलगी आणि जावई गेल्याचे ऐकून त्यांना धक्काच बसला. गौरीच्या आधाराने त्या झोपडीत आल्या. मुक्ता आजीला जाऊन बिलगली. सोपानसुद्धा आजीजवळ जाऊन बसला. प्रसंग समजूत काढण्याच्या पलीकडचा होता. कड उतू जाऊ देणे श्रेयस्कर होते. गावात ही बातमी फारच झटकन पसरली. कितीतरी लोक झोपडीच्या दिशेने वाट चालू लागले. झोपडीभोवती खूप गर्दी झाली. ब्राह्मणांमध्ये जे विठ्ठलपंतांविषयी सहानुभूती बाळगणारे होते तेही आले होते. मध्यान्ह होत आली. हळूहळू सर्व निघून गेले आणि जगाचे चक्र पुन्हा पूर्ववत चालू झाले. 4 दिवस गौरीने उमाबाईंकडून तयार स्वयंपाक आणला. 5व्या दिवशी निवृत्ती म्हणाला, गौरी आजीला सांग, उद्यापासून आम्ही आमचे करू. 4 दिवस दिले पुरे आता. गौरीने निरोप सांगितला. उमाबाईंनी 4 आसवे ढाळली व गप्प बसल्या. संध्याकाळी सगळी अंगणात बसली होती. अस्ताला जाणारा सूर्य निस्तेज झालेला होता. निवृत्ती म्हणाला, ज्ञानदेव म्हणाला, काय दादा? निवृत्ती म्हणाला, मी म्हणतो मी उद्यापासून भिक्षेला जावं. ज्ञानदेव म्हणाला, दादा सर्व दृष्टीने विचार करता मला वाटतं भिक्षेला मीच जावं. तुम्ही तिघांनी घरातील पाहावं. निवृत्ती म्हणाला, ज्ञाना, भिक्षेची जोळी फार जड असते, ती तुला पेलवणार नाही. ज्ञानदेव म्हणाला, निवृत्तीदा, तुझा खांदा व माझा खांदा तसा सारखाच आहे. शिवाय तुला जो जडपणा जाणवला होता त्यावेळी आपण 6 जणांसाठी ती भिक्षा असे. आता आपण फक्त 4घे जणच आहोत, तेव्हा ती मला सहज पेलेल. निवृत्ती म्हणाला, ज्ञाना, केवळ त्या अर्थानेच ती जड आहे असे नव्हे, तर या भिक्षेबरोबर लोक आणखीनही काही देतात की जे या झोळीत घेता येत नाही ते. ज्ञानदेव म्हणाला, दादा, तेही सर्व मी सहन करीन. आपण निश्चिंत असावं. शिवाय आपण एका नात्याने माझे गुरु आहात, तेव्हा मीच भिक्षेला जाणे जास्त योग्य. ज्ञानदेवाचा युक्तिवाद ऐकून निवृत्तीने हसून ज्ञानदेवाकडे पाहिले. ज्ञानदेव म्हणाला, फक्त आपली कृपादृष्टी असावी हेच मागणं आहे. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, हेच ते प्रयाग क्षेत्र. येथेच गंगा यमुना सरस्वतीचा त्रिवेणी संगम झाला आहे. आपण नियोजित स्थळी पोहोचलो आहोत. रुक्मिणी म्हणाली, नाथ, माझे जीवन धन्य झाले. आपण 4 धाम यात्रा केलीत, पण आपणाबरोबर केलेली ही अखेरची यात्रा मला सर्व तीर्थांचे फळ देईल. माझी तपस्या खरोखरीच परमेश्वराला पोहोचली की ज्याचे फळ म्हणून मला हा दिवस दाखवला. स्वामी आणि तुमचेही माझवर अनंत उपकार आहेत की आपण मला आपल्याबरोबर येऊ दिलेत व या जीवनाचे सार्थक करण्याची संधी दिलीत. आता आपल्याबरोबर मलाही मुक्ती मिळावी हीच परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. विठ्ठलपंत रुक्मिणी घाटावरील दृश्य पाहत पाहत पुढे चालत होती. भाविकांची गर्दी उसळलेली होती. सर्व घाट ओलांडून एका बाजूला दोघे आली. तेथे गर्दी कमी होती. शेजारी धर्मशाळा होती. तेथे कोणी वस्तीला दिसत नव्हते. त्या धर्मशाळेच्या पायरीवर बसून दोघे नदीच्या प्रवाहाकडे पाहत होते. कदाचित ज्याचा शेवट आला आहे अशा त्यांच्या जीवनाचे प्रवाहित झालेले प्रसंग त्यांना त्यात दिसत असतील. काही काळ प्रवाहात पाहून विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, उद्या ब्राह्ममुहूर्तावर उषादेवीच्या साक्षीने आपण आपले देह विसर्जन करूया. रुक्मिणी म्हणाली, स्वामी, मी आपल्या शब्दाबाहेर नाही. विठ्ठलपंतांना रुक्मिणीच्या शब्दात कोणताच फरक जाणवला नाही. इतका तो शांत व स्थिर होता. आत्मरूपाने दोघे एकच झाली होती, तरी देहरूपाने ती दोघे 2 होती. तेव्हा या 2पणाला असलेल्या ऋणानुबंधांची त्यांना जाणीव झाली. विचार करीत असलेली रुक्मिणी म्हणाली, स्वामी, आपण आपलं जीवन परमेश्वरार्पण केलेलं आहे. परमेश्वराला जन्म देण्यासाठीच त्यांनी आपणाला एकत्र आणलं. त्याचं कार्य झालं, तो स्वतंत्र झाला. पण जीवाभावाचा विचार करता मी आपणाला या स्थितीला आणण्याला कारण झाले असे मला वाटते. आपण मला क्षमा करावी. मी रामानंद स्वामींना आपली ओळख दिली नसती तर आपल्याला संन्यास सोडून संसारात यावे लागले नसते. मानहानीचे जीवन जगावे लागले नसते व अशी अखेर होण्याची वेळ आली नसती. विठ्ठलपंत म्हणाले, नाही रुक्मिणी, याला कारण खरं तर मीच आहे. मी लग्नाला घाई केली. परमेश्वराने दिलेल्या दृष्टांताचा मोह पडला आणि असे घडून आले. पण खरं म्हणजे रुक्मिणी, आपण असा विचारच करायला नको आहे. ही सुद्धा परमेश्वराचीच एक योजनाच आहे. आपण त्याच्या हातातील बाहुले आहोत. तो जशी सूत्रे हलवत असे आपण नाचत असतो. अशा प्रकारे दोघांची रात्रभर बोलणी चालू होती. ब्राह्ममुहूर्त झाला. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, ब्राह्ममुहूर्त सुरू झाला आणि उषक कालही सुरू झाला. रुक्मिणी म्हणाली, आपण नेहमीप्रमाणे उषास्तवन करणार ना? विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, आजचे हे उषास्तवन अखेरचे असेल. असे म्हणून दोघेही उठली. त्यांनी गंगेमध्ये स्नान केले. पारोशा वस्त्राचा गंगेमध्येच त्याग केला.
केला, धूत वस्त्रे परिधान केली. गंगेच्या काठावर विठ्ठलपंत रुक्मिणी दोघेही हात जोडून उभी राहिली. विठ्ठलपंतांनी ऋग्वेदातील उषा सुक्तातील खालील अर्थाची ऋचा म्हटली. रुक्मिणीने तिचा उच्चार केला. होनी तरी भूतकाली असती गेल्या किती ह्या उषा, क्षितिजावरती तशी प्रकटते ही वर्तमानी उषा. का फिरी पडू लागली पळभरा आरक्तवर्णी उषा, लागे आठवता जणू गत उषा आजी झुरू ही उषा. विठ्ठलपंत म्हणाले रुक्मिणी म्हणाली, थांबा, आज मीही या उषेचे स्तवन करणार आहे. आपल्या या दीर्घ सहवासातून मी एक ऋचा आपणाकडून शिकून ठेवली होती, ती मला म्हणू द्या. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी जरूर म्हण, मीही म्हणेन तुझ्याबरोबर. रुक्मिणी म्हणाली, आपण ती केवळ ऐकावी. विठ्ठलपंत म्हणाले, ठीक आहे, तू म्हण, मी ऐकेन. रुक्मिणीने उषा स्तवनाची ऋग्वेदातील खालील अर्थाची एक ऋचा म्हटली व विठ्ठलपंतांनी ती ऐकली. ल्यालेली वसना प्रकाश रूपती स्वर्ग दिवकन्या उषा, होनी पळवी प्रकाशित निशा ही नित्य नेमे उषा, आहे ही पतिगामिनी अनुसरी शीला सुशीला उषा, मार्गाने न पाहत अन्य कुदिशा जाते रवीच्या उषा. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीकडे पाहिले. रुक्मिणी म्हणाली, आणखीन एक राहिले. विठ्ठलपंत म्हणाले, काय राहिले आता रुक्मिणी? रुक्मिणी म्हणाली, आपल्या बाळांना शेवटचा आशीर्वाद. दोघांनीही एकदम उच्चार केला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता, आमचे तुम्हाला अनेक आशीर्वाद. आणि दोन्ही शरीरे झुकली आणि प्रवाहात पडली. धप धप. मुक्ता जोरात ओरडली, आई. सोपान जोरात ओरडला, बाबा. दोघांच्या तोंडून आर्त स्वरांची किंकाळी ऐकून ध्यानाला बसले निवृत्ती ज्ञानदेव दोघांजवळ आले. निवृत्तीने झोपेतून उठणाऱ्या सोपानाला व ज्ञानदेवाने मुक्ताला छातीशी धरले. दोघेही मुसमुसून रडत होती. निवृत्ती म्हणाला, शांत हो सोपान. ज्ञानदेव म्हणाला, शांत हो मुक्ता. दोघेही दोघांना समजावत होती, पण दुःख व भीतीचा आवेग कमी होत नव्हता. निवृत्ती ज्ञानदेवांनीही नेत्रावाटे अश्रूंना वाट करून दिली. असा बराच वेळ गेला. ज्ञानदेव म्हणाला, मुक्ता, काय झालं? कशाला भ्यायलीस? मुक्ता म्हणाली, दादा, आई पाण्यात पडलेली मी पाहिली, काढणारे तिला बाहेर ज्ञानदा. निवृत्ती म्हणाला, सोपान, तुला काय झालं? कशाला भ्यायलास तू? सोपान म्हणाला, निवृत्तीदा, मला सुद्धा तसेच दिसले. एक अथांग नदीचा प्रवाह होता आणि बाबांनी त्यात उडी घेतली. ज्ञानदेव म्हणाला, मुक्ता, सोपान, ते स्वप्न होते होय ना? मुक्ता म्हणाली, पण ज्ञानदा, पहाटेची स्वप्ने खरी होतात म्हणे. ज्ञानदेव म्हणाला, सोपान, मुक्ता, आपले आई बाबा आता देवाघरी गेले. आणि सोपानाने निवृत्तीला व मुक्ताने ज्ञानदेवाला मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंचा प्रवाह वाहत होता. धन्यवाद.